हाय एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, आता सकाळचा नाश्ता बनवायचा होता। सो वेदांतला लागलेली होती भूक आणि त्याला पाहिजे होता आज पास्ता। सो मी त्याच्यासाठी पास्ता बनवत होते आणि झालं असं की ऍक्च्युली पास्ता मसाला नव्हता माझ्याकडे। सो आज बघा वेगळ्या पद्धतीने पास्ता बनवला आहे आणि याच्यामध्ये टाकलेला आहे बिर्याणी मसाला आणि टोमॅटो केचप। सो बघा, चला बघू कशी टेस्ट लागेल आणि वेदांची रिॲक्शन काय असेल या अशा पास्त्यावर। सो लेट्स सी। कसा झालाय? छान लागायलाय? ठीक आहे। तर बघा, गावाकडनं आणलेल्या पिशव्या आज रिकाम्या करायच्या आहेत। आज वेळ मिळाला मला ते करण्यासाठी आणि सगळं गावाकडनं आणलेलं सामान वगैरे आज डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचं आहे। सो चला म्हटलं तुम्हाला दाखवून घ्यावं काय काय आणलंय मी गावाकडनं आणि माझ्या ननंदबाईने, आईने, सासूबाईंनी काय काय दिलं आहे मला गावाकडनं। सो चला म्हटलं दाखवून घ्यावं। सो बघा, ही वटाण्याची डाळ आहे आणि याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकून दिलेला आहे। तर ही माझ्या ननंदबाईने दिलेली आहे। नंतर याच्यामध्ये ही आहे मूग डाळ आहे ही आणि घरी बनवलेली आहे ही। बघा, असं सालासकट आहे। नंतर मोहऱ्या आहेत, त्या मोहऱ्या म्हणजे सासरकडून आणलेल्या आहेत। नंतर ही लाल चटणी दिलेली आहे, सासूबाईने पण दिली आणि माझ्या आईने पण दिलेली आहे। दोन्ही मिक्स केलेली आहे एकत्र। आणि नंतर यामध्ये आहे काळा मसाला, हे पण सासूबाईने पण दिलेला आहे आणि माझ्या आईने पण दिलेला आहे। नंतर यामध्ये आहे राजगिरा आमच्या घरीच असतो। सो ते आणलेलं आहे मी सासूबाईंकडून। ऍक्च्युली याला होल झाले थोडं छोटंसं, त्याच्यातून गळते, साईडला सरकलं थोडंसं। नंतर यामध्ये आहे उडीदाची डाळ आणि ही पण घरीच बनवलेली आहे आणि ही माझ्या ननंदबाईने दिलेली आहे। नंतर ही आहे चना डाळ आणि ही पण माझ्या ननंदबाईने दिलेली आहे। यामध्ये थोड्याशा शेवया दिलेल्या आहेत, वेदांतला खूप आवडतात सो त्यासाठी दिलेले आहेत वेदांच्या आजीने, म्हणजे माझ्या सासूबाईने दिलेले आहेत। जास्त आणले नाहीत मी, थोड्याच आणल्यात कारण इकडे राहत पण नाहीत, लगेच खराब होऊन जातात सो त्यासाठी। आणि नंतर यामध्ये आहे ज्वारी, ही पण माझ्या सासरकडूनच आणलेली आहे मी। आणि नंतर यामध्ये आहे बेसन पीठ आणि याच्यामध्ये आहे राजगिरा पीठ। तर ही राजगिऱ्याचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। हॅलो गाईज, तर बघा, आता गावाकडे येताना मी एवढं सामान घेऊन आलेले होते, आता 2-3 महिने तर मला काही आणण्याची गरजच नाहीये। सो चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून। आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।